आणि याच दरम्यान एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। महाविकास आघाडीची बैठक आता संपलेली आहे। मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती मिळते। तर मुंबईत काँग्रेस 13 ते 15 जागांवर आग्रही असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती काही वेळापूर्वीच संपलेली आहे। काही जागांवर तीनही पक्षांनी दावा केल्याची देखील माहिती मिळते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघितलं की महाविकास आघाडीमध्ये हे सर्व तिन्ही पक्ष विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच लढतात आणि त्यामुळे ज्या जिंकलेल्या जागा आहेत तिन्ही पक्षांनी त्या बाजूला ठेवून इतर ज्या जागा आहेत त्या संदर्भात विचार केला जातो आणि त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट साधारणपणे 14 जागा त्यांच्या जागा जिंकल्या आहेत। जरी फूट पडलेली असली तरी 14 जागा या शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत। तर शिवसेना ठाकरे गटाची अशी मागणी आहे की साधारणपणे 20 ते 22 जागा 36 पैकी विधानसभा मतदारसंघाच्या या आपल्याकडे राहतात। तर काँग्रेसचं सुद्धा अगदी तसंच आहे। 13 ते 15 जागा किंवा त्यापेक्षा जास्त जागा शिवसेना काँग्रेस पक्ष आपल्याकडे घेण्याच्या तयारीत आहे आणि त्याच्या प्रकारचा प्रस्ताव सुद्धा आजच्या बैठकीत त्यांनी ठेवला। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं तर तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 2019चा निकाल बघितला तर एकच जागा त्यांची होती। मात्र आता जेव्हा ताकद बघतो त्यामध्ये 5 ते 7 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा सांगितलेला आहे। अशाही काही जागा आहेत जिथे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचे दावा आहेत। तर अशा 1-2 ते 2 जागा आहेत जिथे तिन्ही पक्ष आपला दावा सांगत आहेत आणि त्यामुळे या पहिली बैठकीनंतर आणखी बैठका या पुढच्या आठवड्यात होणार आहेत आणि ज्यामध्ये मुंबईचा फॉर्म्युला नेमका काय असेल या संदर्भात सविस्तर चर्चा आहे। मात्र जी माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून किंवा सूत्रांकडून मिळते त्यामध्ये शिवसेना ठाकरे गट 20 ते 22, काँग्रेस 13 ते 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 5 ते 7 जागांवर आपला दावा सांगतात। ठीक आहे वेदांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।